टॉवर सुरू करा, नाही तर तो भंगारात विकू आणि खड्डे बुजवू. 2 वर्षापासून बंद असलेल्या BSNL टॉवरमुळे गावकऱ्यांचा संताप. एका फोन कॉलसाठी आदिवासी बांधवांनी डोंगरावर 7 ते 8 किलोमीटर पायपीट. टॉवर सुरू करा, नाही तर तो भंगारात विकून रस्त्यावरचे खड्डे बुजवू. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील केवळी गावात ग्रामस्थांनी प्रशासनाला हा संतप्त इशारा दिला आहे. 2 वर्षांपासून बंद असलेल्या BSNL टॉवर विरोधात संतापाचा भडका उडाला आहे. नंदुरबारच्या अतिदुर्गम केवळी गावात 2 वर्षापूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून BSNLचा टॉवर उभारला गेला. नेत्यांची नारळ फोडले, भाषणे ठोकली आणि निघून गेले. मात्र 2 वर्ष उलटूनही या टॉवरमधून नेटवर्क सुरू झाले नाही. आजच्या डिजिटल युगातही येथील आदिवासी बांधवांना एका फोन कॉलसाठी आणि इंटरनेटसाठी तब्बल 7 ते 8 किलोमीटर डोंगरावर पायपीट करावी लागत आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण ठप्प आहे, तर आजारपणात रुग्णवाहिका बोलवण्यासाठीही नेटवर्क नाही. गावकऱ्यांच्या इशाऱ्यानंतर आता तरी झोपलेले प्रशासन आणि BSNL अधिकारी जागे होणार का, हाच खरा सवाल आहे. MTV न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक तडवी. नमस्कार, जय जोहार. आम्ही पिंपळखुटा गट, मकसगण आणि कुकडीपादा ग्रामपंचायतमध्ये केवडी, चापडी, अर्ठी आणि आपलं केवडीमधून बोलत आहे. हा जो टावर आहे 2-3 वर्ष होऊन गेले, आतापर्यंत हा टावर काही चालू नाही झाला. इथं आमदार, खासदार, भाजप, काँग्रेसचे नारळसुद्धा फोडून गेले, परंतु हा टावर काही चालू नाही झाला. गावकऱ्यांना खोटे आश्वासनं देऊन गेले. आम्हाला ऑनलाईन कामासाठी 7 ते 8 किलोमीटर गाठावं लागत असतं, एमर्जन्सीसाठी किंवा इंटरनेट वेगवेगळ्या ऑनलाईन कामासाठी आम्हाला ते 7 ते 8 किलोमीटर जावं लागते. इकडं डोंगरावर चढावं लागते. त्याकरता आम्हाला प्रशासनाला विनंती आहे, हा टावर लवकरात लवकर चालू व्हायला पाहिजे. अन्यथा आम्ही सर्व गावकरी मिळून या टावरचं आम्ही भांगारमध्ये विकून देऊ. अन्यथा आम्ही हे खड्डे बुजायला तरी आम्हाला कामात येईन. हीच आम्हाला प्रशासनाला विनंती आहे. जय हिंद, जय जोहार, जय आदिवासी.